मध्य आफ्रिकेतील देश डेमोक्रॅटिक रिपब्लिक काँगोला सध्या महापुरानं जोरदार तडाखा दिलाय। विशेषतः राजधानी किन्शासामध्ये अधिक संहार पाहायला मिळाला। गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या या पुरामुळे अनेकांना विस्थापित व्हावं लागलंय, तर दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया देशालाही पुरानं चांगलंच झोडपून काढलं। 2 खंडात हाहाकार पसरवणाऱ्या या पुराचा आढावा घेणारा हा एक रिपोर्ट। मध्य आफ्रिकेतील DR काँगो या देशाच्या राजधानीला पुरानं पार झोडपून काढलंय। राजधानी किन्शासामध्ये 33 जणांचा या पुरानं बळी घेतलाय, तर शेकडो कुटुंबीय पुराच्या पाण्यात अडकले। गेल्या आठवड्यात जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि तिथल्या निजली नदीला पूर आला। शुक्रवारी या नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आणि यात शेकडो इमारती पुराच्या पाण्यानं वेढल्या गेल्या। दरम्यान सोमवार सकाळपर्यंत परिस्थिती काहीशी सुधारली, तरी काही ठिकाणी रस्ते अद्याप पाण्याखालीच आहेत, त्यामुळे त्या परिसराचा संपर्क तुटलाय। यासाठी अनेकांनी सरकारला धारेवर धरलंय। सरकारकडे आपत्तीला सामोरं जाण्याची क्षमता नसल्याचा राग नागरिकांनी व्यक्त केलाय। काँगोमध्ये हा असा पूर पहिल्यांदाच आलाय। मी इथेच जन्मलो, वाढलो, माझी मुलं इथेच वाढली, मात्र अशी परिस्थिती मी कधीच पाहिली नाही। परंपरावादी राज्यकर्ते याला जबाबदार आहेत। देश म्हणावा तसा चालत नाहीये। दरम्यान पुरामुळे इमारती किंवा भिंती कोसळल्यामुळे बहुतांश जीवितहानी झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। विमानतळाकडे जाणारा मुख्य रस्ता पुरामुळे खचलाय। हाच रस्ता राजधानी किन्शासा आणि उर्वरित काँगोला जोडतो। पुढील काही दिवस तरी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करणं धोकादायक ठरेल, असं प्रशासनानं सांगितलंय। पुरामुळे पिण्याच्या पाण्याची समस्याही ओढवली आहे। सुमारे 16 परिसरांमध्ये पाणी पुरवठा बाधित झालाय। सरकारनं आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारत निवारा केंद्रही उभी केली आहेत, तिथं विस्थापितांना आसरा दिला जातोय। 2022 मध्ये आलेल्या पुरात 100 जणांचा बळी गेला होता। मात्र सध्या पूर आलेला असतानाच देशात गृहयुद्धही सुरू असल्यानं मदतीत अडचणी येत आहेत। फेब्रुवारीपासून काँगोमध्ये पूर्व प्रांतांमध्ये बंडखोरांनी उठाव केलाय। दरम्यान पुरामुळे अनेक नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय। माझ्या घरातलं सगळं साहित्य, पैसे, कपडा लत्ता सारं काही उद्ध्वस्त झालंय। मी कशीबशी एक सुटकेस पॅक केली, काही जोडे घेतले। माझी सगळी मिळकत, रेशन, फ्रीज, नव्या खुर्च्या सगळं काही खराब झालं। मला आता पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे। तर काहींनी त्यांचे आप्तजनही या पुरात गमावले। मला माहिती नाही आता हे कधी आणि कसं थांबणार आहे। माझं एक मूल बेपत्ता झालंय, मात्र त्यांनी तिला कुठे नेलंय याचा काही पत्ता नाहीये। या पुरामुळे नागरिकांमध्ये सरकार विरोधातला असंतोष अधिक वाढलाय। सरकारनं बेकायदेशीर वसाहती उभ्या राहू दिल्या, त्यामुळे नदीचा मार्ग अडवला गेल्यानं नदी कोपली, असं काही नागरिकांचं, सामाजिक संस्थांचं म्हणणं आहे। काँगोमध्ये नोव्हेंबर ते मे असा पावसाळा असतो। दरम्यान काँगोमध्ये राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आली आहे। तर दुसरीकडे दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हियामध्येही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आली आहे। गेल्या आठवड्यात बोलिव्हियामध्येही पुरानं असाच धुमाकूळ घातला। त्याचे परिणाम नागरिकांना आजही भोगावे लागतायत। नागरिकांसह जनावरांनाही पुराचा मोठा फटका बसलाय। बोलिव्हियामध्ये गेले 5 महिने मुसळधार पाऊस सुरूच आहे। यात सर्वाधिक फटका अमेझॉनमधील बेनी आणि ओरुरो पठाराला बसलाय। तसंच सांताक्रूजमधील शेतजमीनही खरडून निघाली आहे। ला पाझलाही पुराचा जोरदार फटका बसलाय। गेल्या ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत 51 जणांचा मृत्यू झालाय। 8 जण बेपत्ता आहेत, तर 325 कुटुंबांना पुराचा फटका बसलाय। 800 घरं उद्ध्वस्त झाली आहेत, तर 3000 जनावरांचा जीवही धोक्यात आहे। देशातील अनेक नद्यांना मोठा पूर आलाय। याचा शेत पिकांनाही तडाखा बसतोय, तर इंधन समस्याही गंभीर झाली आहे। ला पाझमधील सोन्याची खाणही पुरामुळे बाधित झाली आहे। तिथं सर्वप्रथम आपत्ती जाहीर करण्यात आली। तर पाऊस असाच सुरू राहिल्यास एप्रिल मध्यपर्यंत पुराचा धोका कायम राहील, अशी भीतीही व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।